उपसभापती नीलम गोरे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक। राज्यातील महिलांवरील वाढते अत्याचार आणि महिला आयोगाच्या प्रश्नांबाबत होणार चर्चा। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर राहणार उपस्थित। राज्यात महिला अत्याचाराची प्रकरणं वाढली। नागपूरमध्ये अत्याचारासंबंधित 85,818 प्रकरणं प्रलंबित। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र सुशील हगवणे आणि सह आरोपी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपणार। पोलीस पुन्हा तिघांची कोठडी मागण्याची शक्यता। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण। वैष्णवीनं गळफास घेतलेल्या पंख्याचीही होणार फॉरेन्सिक चाचणी। गळफास घेतलेला पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी होणार। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ घेणार राज्यपालांची भेट। महिला सुरक्षा आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणी मविया आक्रमक। राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। कोरोनाचा वाढता आकडा, पावसानं मारलेली दडी आणि शेतकऱ्यांसमोरील समस्यांवर चर्चेची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेना मंत्र्यांची बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। महाराष्ट्रात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचं संकट गडद। मुंबई, नागपूर, ठाण्यात पाणी साचल्यानं साथीच्या आजारांचा मोठा फटका बसण्याची शक्यता। आरोग्य तज्ज्ञांची माहिती। भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा आज स्मृतिदिन। पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे सकाळी 11 वाजता तर धनंजय मुंडे दुपारी 12च्या दरम्यान गोपीनाथ गडावर जाणार।